परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे प्रमुख महादेव जानकर हे निवडणूक लढवणार आहेत। या दोघांमध्ये निवडणूक होणार आहे। मात्र एकीकडे हवामानाचा अंदाज सांगताना राजकीय अंदाज घेऊन पंजाब डक हे सुद्धा परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तसा निर्णय त्यांनी घेतलाय। आज साईबाबा पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीच्या इथं दर्शन घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। नेमका काय निर्णय तुम्ही घेतलेला आहे? मी आता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभा राहण्याचा एक निर्णय घेतला आहे। या ठिकाणी आता जन्मभूमीमध्ये दर्शन घेतलं आणि उभा राहण्याचा ते एक उद्देश सांगतो। महाराष्ट्रभर म्हणजे या आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी माझ्याकडे आले, त्यांच्या मी भेटी घेतल्या। त्याच्यानंतर दररोज माझ्याकडे गाड्या येऊ लागल्या शेतकऱ्याच्या, डकसाहेब तुम्ही काय करा, या वेळेस तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहा। मी म्हणलं कशामुळे? तर ते म्हणले काय होईल की आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, म्हणजे असं सगळे शेतकऱ्याचे प्रश्न लोकसभेमध्ये संसदेत मांडायला कोणी तयार नाही। तर तुम्ही जर गेला तर आमचे प्रश्न मांडू शकता, कारण की तुम्ही आतापर्यंत आमची मदत करत आला आणि या रूपाने जर मदत केली तर आणखी फायदा होईल। असं ह्या दृष्टीने एक म्हणजे उभं राहण्याची तयारी ठेवली। राजकीय गणित नेमके काय लावण्यात आले? नुसतं उभं राहून जमणार नाही, तर राजकीय गणित कसे तुमच्या? काय झालं, पूर्वीची जे येतं तर त्यांनाच उमेदवारी भेटणार आहे। त्याच्यानंतर आता एक नवीन चेहरा येणार आहे, दुसरीकडला चेहरा येणार आहे आणि आपल्या इकडं म्हणजे उभा राहणार आहे। त्याच्यानंतर मग आपण असं जर झालं तर आपण या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो। तर त्याचं कारण सांगतो की काय झालं की मी आता काय करणार आहे की आता मी 3 नेत्यांची भेट घेणार आहे। आता जे वंचित बहुजन आघाडीचे नेते येतात त्यांची भेट घेणार आहे। त्यांना म्हणणार आहे की तुम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत जाणार आहे, त्यासाठी तुम्ही मला मदत करा। तर त्यांची एक भेट घेणार आहे। त्याच्यानंतर MIMचे नेते येतात, त्यांची देखील मी भेट घेणार आहे। त्यांना म्हणणार आहे की मला यावेळेस तुम्ही मदत करा, तुम्ही करू शकतात, कारण की हे खूप प्रश्न म्हणजे हे गंभीर प्रश्न म्हणजे कोणाचेच म्हणजे शेतकऱ्याचे असं कोणते प्रश्न सुटत नाहीत, म्हणून तुम्ही देखील मदत करा। आणि नंतर मी जाणार आहे आपले मराठा समाजाचे नेते जरांगे दादा त्यांच्याकडे जाणार आहे, म्हणणार आहे दादा आणि मला मदत करा, कारण की म्हणजे आतापर्यंतचे जे प्रश्न कोणते सुटू शकले नाही। मग मी ह्या इलेक्शनमध्ये उभा राहण्याची तयारी आहे। तुम्ही जर साथ दिली, तुमचा आशीर्वाद राहिला तर मी उभा राहू शकतो। तयारी कशी केलेली मग? तयारी आता म्हणजे सगळ्यांनी आज बैठक घेतली आणि सगळे नियोजन चालू केलेलं आहे। त्यांचे समर्थक आहेत काय? नेमक्या कशाच्या आधारावर ही पंजाबराव डक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? शेतकऱ्याच्या विकासामुळे निवडणुकीला उभा करायला शेतकऱ्याचे कामं करते येतात, रात्रंदिवस पाऊस नुकसान होईल, फायदे होते शेतकऱ्याला सांगतात। शेतकरी आम्ही सगळे म्हणतो आम्ही तुमच्या पाठीमागे सर, तुम्ही उभा राहा, आम्ही स्वतः आम्ही तुमच्या सोबत फिरू, गाव जाऊ, सगळ्या पाहुणे रावण्याला भेटू, सगळ्याला सांगू हे माणूस चांगला बाबा आहे, आपल्या परभणी जिल्ह्यातला आहे, बाहेरचे माणसं काय करायचे आपल्याला बोलता येते उद्या, आपली विचार मांडू शकते मध्ये आपले सांग। काय नेमकं पंजाब डक हे कशा प्रकारचे उमेदवार असू शकतात? राजकीय गणित कशा प्रकारे लावलेले? राजकीय गणितामध्ये जर बोललं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा 100% मिळणार आहे। MIM सुद्धा ना त्यांना खालच्या स्थानिक उमेदवाराला पसंती आहे, ना देश पातळीवरचं नेतृत्व त्यांना पसंत आहे, त्याच्यामुळे MIM सुद्धा मदत करणार आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती जी उभी राहणार आहे जरांगे दादाच्या रूपानं पंजाबरावच्या पाठीमागे ती शक्ती उभी राहणार आहे। आणि एक शक्ती आणखी अशी आहे तिचा उलगडा मी निश्चित आत्ताच करू इच्छितो की आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना ठरवलेलं आहे की आपलं मत जर द्यायचं असेल तर आम्ही 1 रुपया पंजाबराव डक यांना अगोदर 1 रुपया पाठवणार आहोत। एका मताचा 1 रुपया आम्ही त्यांना अगोदर देणगी स्वरूपात पाठवणार आहोत। ज्या दिवशी त्याच्या खात्यात 5 लाख रुपये जमा होतील आमच्या शेतकऱ्याचे, त्या दिवशीपासून आमची प्रचार यंत्रणा कामाला लागणार आहे। म्हणजे एकही रुपया त्यांना खिशातून काढायचा नाही, आमच्याच पैशावर आमचाच उमेदवारांना, आमचाच नेता आणि आमचाच माणूस या ठिकाणी निवडून द्यायचा आमचा निर्धार। एकूणच बघायला गेलं तर स्वतः पंजाब डक यांनी महादेव आपलं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर असतील, मनोज जरांगे असतील, MIMचे नेते असतील, या तिघांची सांगड घालून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि त्यांना शेतकऱ्यांचाही मोठं पाठबळ या ठिकाणी दिसून येते। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, पाथरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।